शेवटपर्यंत सगळा पाला पूर्णपणे हिरवागार आहे. की जागेवरती फिरतात ह्याला आपण पेज द्यायची गरज नाही. कॉम्पॅक्ट साईज मध्ये फुल येत आहे. रबर टाईप पाकी आहे. तुम्ही कॅरेट मध्ये किंवा गोणीमध्ये जर माल मार्केटला नेला तरी हाय असा त्याचं रबर टाईप पाकी असल्यामुळे हाय अशी साईज होत आहे. 90 ते 100 ग्रॅम एका फळाचं वजन आहे. तर मित्रांनो, 1-2 नाही तर तब्बल 100 एकरवर भरलेलं एक कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आज आपण इथं आलोय. सगळे लाईव्ह डेमो प्लॉट असणार आहेत. तर याचा डिटेल व्हिडिओ आजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. तर मित्रांनो, विकास हायटेक नर्सरी आणि आउटडोर सीड्स कंपनी यांच्या मार्फत हे भरलेलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आहे. आणि हे एवढं खतरनाक आणि एवढं मोठं आहे का नाही, कारण ह्याचं मेन आकर्षण आहे तर इथलं लाईव्ह डेमो प्लॉट आहे. ते या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला बघायला मिळतीलच. तर आता इथं आत आल्या कसलं भारी डेकोरेशन केलंय बघा. इथं सगळे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत. आपल्या घरासाठी किंवा घराच्या डेकोरेशन साठी आपण हे झाडं वापरू शकतोय. वेगवेगळ्या व्हरायटीची वेगवेगळ्या कलरची झाडं इथं तुम्हाला बघायला मिळतील. एकदम चांगला असं देखावा सुद्धा इथं सुरुवातीला केलेला आहे. हे कृषी प्रदर्शन कसं असावं हे खरोखर इथं आल्यानंतर 100% तुम्हाला कळणार आहे. विकास हायटेक नर्सरी आणि आउटडोर सीड्स हे यांनी एकदम भारी काम केलंय. त्यांचं नियोजन आणि तिथलं डेमो प्लॉट असले भारी आहेत का नाही, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरोखर लय भारी माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या प्रदर्शनाची सुरुवातच असली भारी आहे तर पुढे कसं असणार तुम्हीच विचार करा. चला तर आपण यामध्ये प्लॉट डिटेलमध्ये माहिती बघूया. चला तर आपण पहिला या अडवांटा 756 हा मक्का आहे त्याच्या पहिला डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. चला मग सुरुवात करूया. नमस्कार. आज आपण या ठिकाणी बघू शकताय की ऑर्डर कंपनीनं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण आज सांगली पुणे येथे आज प्रदर्शनाला आलो आहे. या ठिकाणी अडवांटा कंपनीचा मी प्रतिनिधी प्रसाद पाटील. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अडवांटा कंपनीचे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी 2 व्हरायटी आहेत. हा ADV 756 नावाचा मक्का आहे. या मक्याची तुम्ही जर का वैशिष्ट्य बघितली, हा फक्त 65 दिवसाचा मक्का आहे. या ठिकाणी बघू शकता जी उंची आतापर्यंत एक 6-7 फुटापर्यंत उंची गेलेली आहे. शेवटपर्यंत ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे शेवटपर्यंत सगळा पाला पूर्णपणे हिरवागार आहे. लक्षात घ्या, ही वैरणसाठी आपण उपयुक्त करू शकतो, फॉडर पर्पज साठी. ह्याच्यामध्ये एकराचं जर का ऍव्हरेज बघितलं तर 30 टनापर्यंत याचा ऍव्हरेज आहे. म्हणजे आपण शेतकऱ्यांनी मुरघासाठी 1 नंबर ही व्हरायटी ठरलेली आहे. अडवांटा कंपनीमध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बघू शकता तुम्ही 65 दिवस अजूनही कंद पडलेले नाहीत. इथून पुढे कंद पडतील आणि अजून 2 ते 3 फुटावरची उंची जाणार आहे. या ठिकाणी नंतरची व्हरायटी आहे 741. 741 ही व्हरायटी लक्षात घ्या उत्पादनाची व्हरायटी आहे. म्हणजे ग्रेन पर्पज साठी आपण इथं वापरू शकतो. याच्यामध्ये एक कणीस पडतं. कणसाची टोकदार शेवटपर्यंत त्याची दाण्याची संख्या भरते आणि वजनदार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 40 ते 45 क्विंटल एकरामध्ये मक्याचं उत्पादन होतं. आणि वैरणचं आपण जनावरांना 20 ते 25 टनापर्यंत हे वजन मारू शकते. आता आपण जो प्लॉट मध्ये आहे ती मेगासीड नावाची वैरण आहे. लक्षात घ्या, मेगासीड ही वैरण एकरामध्ये 40 ते 45 टनाचा ऍव्हरेज मुरघासाठी 1 नंबर व्हरायटी आहे. ही उंची थोडीशी कमी आहे. 15 फुटापर्यंत ही वैरण जाते. आणि महत्वाचं म्हणजे याला 3 ते 4 कापण्या आपण घेऊ शकतो. जरी सिंगल कड असलं तरी शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार आपण 2-3 कापण्या आधी घेता येतात. एकदा कापले की पुन्हा फुटून येतं. आणि याच्यामध्ये गोडीचं प्रमाण जास्त आहे. 16 ते 17% याच्यामध्ये साखर आहे. 9 ते 10% प्रथिन आहे. आज बघितलं तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे पशु जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये चॅलेंज सगळ्यात मोठं आहे की जनावरांचा खर्च वाढत चाललाय. म्हणजे पशुखाद्याचा खर्च वाढत चाललाय. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला कमतरता कमी करायचं असेल, 50 ते 60% पशुखाद्याचा खर्च कमी करायचा असेल तर जनावरांना चांगली सकस आहार म्हणजे वैरण चांगली देणं गरजेचं आहे. ते याच्यामध्ये इन्क्लुडेड सगळं आहे. आणि 50 ते 60% पशुखाद्याचा खर्च कमी करून आपण दुधामध्ये फॅट SNF चांगला वाढू शकतोय. आता यानंतर आपण बघणार आहे विकास हायटेक नर्सरी यांची शेवंतीची वेगवेगळ्या व्हरायटी त्यांच्या बघायला मिळतील. त्यापैकी स्टार व्हाईट असेल किंवा समृद्धी व्हाईट असेल आणि शीतल येलो या वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचे डेमो प्लॉट सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे बघायला मिळतील. त्याचे रिझल्ट कसे आहेत, शेतकऱ्यांसाठी ही व्हरायटी कशी आहे आणि आपल्या वातावरणामध्ये ही व्हरायटी कशी येत आहे याचं डेमो प्लॉट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे. तर यानंतर आपण बघणार आहे झेंडूचा प्लॉट. आउटडोर सीड यांचं क्रांती येलो ही झेंडूची व्हरायटी बद्दलची माहिती आपण घेणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जगदाई, आउटडोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. आपण आउटडोर सीड्सचं नामांकित 11 व्हरायटी आहेत झेंडूमध्ये, जी भारतामध्ये झेंडूची टॉपच्या कंपनी मध्ये गणली जाते. त्यामध्ये क्रांती येलो हा वाहन कंपनीनं मागे 7 ते 8 महिन्यापासून लॉन्च केलेला आहे. ही व्हरायटी अशी आहे की लेमन कलर मध्ये डार्क कलर येत आहे. 50 ते 55 दिवसात चालू होणारी व्हरायटी आहे. एकरी तुम्ही 6000 रुपये लागवड करू शकता. ही लागवड केलेली झिकझॅक पद्धतीने लागवड केलेली आहे. आणि याचं फुल जे आहे ते कॉम्पॅक्ट साईज मध्ये फुल येत आहे.
रबर टाईप पाकी आहे. तुम्ही कॅरेटमध्ये किंवा गोणीमध्ये जर माल मार्केटला नेला तरी हाय असा त्याचं रबर टाईप पाकी असल्यामुळे हाय अशी साईज होत आहे. त्यामुळं ह्या वाहनाला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे, व्यापाऱ्याची चांगली पसंती आहे आणि याची लागवड तुम्ही 12 महिने करू शकता. पावसाळ्यात सुद्धा ही व्हरायटी कांडी करप्यास वगैरे दम धरणारी व्हरायटी आहे. कारण की रबर टाईप पाकी असल्यामुळे याची कळीची संख्या पण चांगली आहे आणि फुटवा पण भरपूर प्रमाणात निघत आहे. त्यामुळे 12 महिने लागवड करायची असल्यास तुम्हाला हा क्रांती येलो हा वाण तुम्ही अवश्य लागवड करू शकता. इथंच बघू शकता स्पंच टाईप मध्ये फुल येत आहे. जे तुम्ही असं दाबून जरी फुल धरलं किंवा तोडणी केल्यानंतर 2 ते 3 दिवस फुल हाय असे राहते मार्केटला. हाय अशी साईज मध्ये परत फुलं येत आहे. त्यामुळे तुम्ही ह्याची लागवड निश्चितपणे करू शकता. आता यानंतर आर्डोर सीड्स यांचं मीरा मिरची ह्या डेमो प्लॉट चांगल्या प्रकारे बघायला मिळतील. ह्या ठिकाणी मिरच्या सुद्धा बघू शकता कितीच्या काय आहेत. मिरचीमध्ये कोणती व्हरायटी चांगली, कोणत्या व्हरायटीचं आपण केलं पाहिजे जेणेकरून उत्पादन चांगले येईल, कशा पद्धतीने केलं पाहिजे याचा संपूर्ण डेमो आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. आणि त्यासोबतच आर्या या व्हरायटीची ढबू मिरची आपण डिटेलमध्ये बघणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव योगेश बांबरे, मी आर्डोर सीड्स प्रतिनिधी. आज आपण विकास हायटेक नर्सरी या विकास कृषी प्रदर्शन मध्ये आलेलो आहोत आणि इथं आर्डोर सीड्सचे 2 वाहन आहेत आपले कॅप्सिकम मध्ये, शिमला मिरची मध्ये. आपलं एक आहे सारा म्हणून व्हेरायटी आहे. याचं एका फळाचं वजन जवळजवळ 250 ते 300 ग्रॅम पर्यंत एका फळाचं वजन आहे. एकरी जवळजवळ 40 टनापर्यंत एका एकर मध्ये ऍव्हरेज निघू शकतो. आणि दुसरं आपला आर्या म्हणून व्हेरायटी, म्हणजे मीडियम सेगमेंट मध्ये ही तयार केलेली आहे त्यांनी. याचं वजन जवळजवळ 90 ते 100 ग्रॅम पर्यंत एका फळाचं वजन आहे. एकरी ऍव्हरेज याचा 30 ते 35 टनापर्यंत येतोय. तर सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की आर्डोर सीडची आर्या आणि सारा हे 2 वाण कॅप्सिकमचा जो फार्मर करत असेल त्यांनी 100% लावायचा प्रयत्न करा. धन्यवाद. यासोबतच आर्डोर सीड्स टोमॅटोची वेगवेगळ्या व्हरायटी असतील, कारल्याची वेगवेगळ्या व्हरायटी असतील, त्यामध्ये करिश्मा असेल, श्रीधर असतील, या सगळे प्रकारचे चांगले असे डेमो प्लॉट तिथं बघायला मिळणार आहेत. त्यासोबतच अंकुर 6063 हा भेंडीचा प्लॉट सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा बघायला मिळणार आहे. कशा पद्धतीने केले, उत्पादन कशा पद्धतीने वाढू शकते हा डेमो प्लॉट तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबतच कोबी, फ्लावर असेल, कलिंगड सुद्धा या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ही आपली उन्हाळी व्हरायटी आहे. आपण ही कॅप्सूल बॉक्स टाईप आईस बॉक्स असतो ना त्या टाईप फळ येतं, कॅप्सूल टाईप. आणि 3 ते 6 किलो पर्यंत हे फळ येतं आणि 60 ते 70 दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग होते. एका एकराला ते 6 ते 7,000 रोप लागतात आणि सीड्सचं जर घेतलं तर 6 पॉकेट लागतात आपले 50 ग्रामचे. त्यानंतर 5 बाय 1.5 वर याची लागवड केली जाते. मल्चिंगनुसार मल्चिंग टाकावं लागतं, त्यासाठी मल्चिंग ठिबक करून 5 बाय 1.5 वर याची लागवड असते. आणि आता यानंतर द्राक्षी बागायतदारांसाठी एकदम खतरनाक असं रिमोट कंट्रोल मशीन बघा. नमस्कार, माझं नाव प्रणित शेटे. मी ऍक्झोरा कंपनीचा एक्झिक्युटिव्ह आहे. आपण हे ऍक्झोरा कंपनीचं हे रिमोट ऑपरेटेड एअर स्प्रेअर हे आपण इथं कृषी विकास प्रदर्शन तुंगात आपण आणलेलं आहे. हे 400 लिटरचं कम्प्लिटली 100% रिमोट ऑपरेटेड आहे मशीन. हे 2 टाईपचे नोझल आहेत, ATR नोझल आहे आणि आपल्या रेग्युलर नोझल आहे. हे 1 एकर फक्त 35 मिनिटात पूर्ण 1 एकर क्षेत्र हे कव्हर करतात. हे रिमोटची रेंज 1000 फूट आहे. तुमची इंजिन चालू करणे, बंद करणे, फवारणी चालू करणे, बंद करणे सगळं हे रिमोटवरती ऑपरेट होतं. बरं, त्याला आपण व्हील्स दिलेत, त्याच्यामुळे मुरमाड जमिनी असू दे, चिखल जमिनी असू दे, काळी माती असू दे, त्याच्यात पण हे मशीनला काही प्रॉब्लेम होत नाही. मशीनचा वेट फक्त 400 किलो आहे, त्याच्यामुळे आज मशीन दसत नाही. ट्रॅक्टरचं वजन टनपेक्षा असतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. त्याचा प्रॉब्लेम आहे मशीनच्या वरून 4.5 फूट आहे. ऍटलीस्ट 4.5 ते 5 फुटा सरीमध्ये मशीन आरामात आपण आज ट्रॅव्हल करू शकतो. मशीन अजून एक शकतं की जागेवरती फिरतं. त्याला आपण स्पेस द्यायची जागेवरती बोलतोय तेव्हा मग आपण ट्रॅक्टरला जास्त वेळ असं काय प्रॉब्लेम नाही. जागेवरती आपण हे आपले मेन कंपनी सांगलीला आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8308319500. काही आपलं एन्क्वायरी असतं या नंबर कॉन्टॅक्ट. आता जर या मशीन बद्दल जर अजून तुम्हाला माहिती पाहिजे असतील तर या स्क्रीनवर नंबर दिलाय, तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करू शकताय. आता यानंतर सेक्शन चालू होते, तर तो म्हणजे ट्रॅक्टरचा. आपले मिनी ट्रॅक्टर जे असतात, जे हँडलचे आपले कोळपणी करू शकतोय, पेरणी करू शकतोय, हे एकदम स्वस्तात मस्त आणि चांगले या ठिकाणी बघायला मिळतील. आणि मोठे ट्रॅक्टर सुद्धा, जसं की भात कापणे असू दे, गहू कापणे असू दे किंवा ऊस तोडणे असू दे, सगळ्या प्रकारचे मशिनरी तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबतच फळझाडे, जंगली झाडे, रोपे, वनस्पती यांची रोपवाटिका सगळ्यात मोठी यांच्याकडे आहे. जर तुम्हाला होलसेलमध्ये जर पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळतील. क्वांटिटी किती पण असू दे,
तुम्हाला याच ठिकाणी 100% मिळणार. जंगली झाडे, फळझाडे कोणतीही असू दे, क्वांटिटी किती पण असू दे, तुम्हाला लहानात लहान रोपं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळतीलच. ती रोपं कशा पद्धतीने तयार केली जातात, कसे असतात, त्यांचं संगोपन कसं केलं जाते, हे या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह मध्ये सगळं बघायला मिळणार आहे. खरोखर हे प्रदर्शन शेतकऱ्यांनी बघण्यासारखं आहे. सगळ्यांना सगळ्या प्रकारची माहिती इथं मिळते. त्यामुळे जास्त वेळ कुठं वाट बघू नका, या ठिकाणी एकदा नक्की येऊन व्हिजिट द्या. आता हे रोपं बघू शकता तुम्ही. आपलं घरामध्ये जे आपण इनडोअर मध्ये जे मनी प्लांट लावतोय, तर त्याची रोपं इथं कशा पद्धतीने तयार केले जातात, किती मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत, हे सुद्धा इथं लाईव्ह मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सगळ्या प्रकारचे देशी विदेशी पालेभाज्या, जसे की आता चायनीज पालेभाज्या आपल्या इकडं जास्त प्रसिद्ध आहेत, ते सुद्धा इथं तुम्हाला लाईव्ह डेमो मध्ये बघायला मिळणार आहे. असले खतरनाक नियोजन केले की नाही, शेवटच आहे. कृषी प्रदर्शन असावं तर असं सगळ्या प्रकारची तुम्हाला नावं, माहिती सगळी तुम्हाला इथे मिळणार आहे. नवीन नवीन व्हरायटीची माहिती सुद्धा होणार आहे. त्यांचं उत्पादन कसं असणार आहे, काय असणार आहे, सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळं प्रदर्शन एकदम एक नंबर आहे. सगळ्या प्रकारची पिकं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. सूर्यफूल इथं कसं पद्धतीने केलंय, कधी केलं असणार तुम्ही विचार करा. इथं आता फुलं सुद्धा लागल्यात. सगळ्या प्रकारची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं बघून झाल्यानंतर जे सगळीकडे असते मेन कृषी प्रदर्शन, ते इथं बघायला मिळणार आहे. ते एकदम कमी आहे. स्टॉल आपल्याकडे इथं एकदम कमी आहेत. त्यामुळं लाईव्ह डेमो प्लॉट जास्त आहेत. त्यामुळे इथं खरोखर बघण्यासारखं आहे शेती कशी असते आणि कशी पिकवली जाते. यानंतर मेन कृषी प्रदर्शन बघायला येतात तर ते म्हणजे वर्ल्ड गिनीज बुकात नोंद असलेली सगळ्यात लहान म्हैस, सगळ्यात बुटकी म्हैस आपण या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर मेन आकर्षण सुद्धा हे म्हटलं तरी चालेल. ह्याची उंची फक्त 2 फूट 8 इंच आहे. मी तर आयुष्यात पहिल्यांदा एवढी छोटी म्हैस बघितल्या आणि ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद आहे. जगातील सगळ्यात लहान म्हैस म्हणून ओळखली जाते. तर हे सगळं तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये एकदा नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा. चला.